हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमची कुलस्वामिनी जी मड इथे आहे, मलाड मड. ही बऱ्याच जणांना माहित नाही आहे मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे. वसईमधील वाडवळ आणि भंडारी समाजाची ही कुलस्वामिनी आहे. मंदिराचे नाव श्री हरबादेवी मंदिर असे आहे. हे मंदिर गावाच्या अगदी मधोमध टेकडीवरती वसलेले आहे आणि बाजूला पूर्ण कोळी गाव आहे. हे मंदिर जे आहे ते मलाडमधील मड जेट्टी इथे आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये हरबादेवी, हरडादेवी आणि शीतलादेवी अशा 3 देवींचे सुंदर असे दर्शन घेता येते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या देवीच्या पायाजवळ जाऊन आपल्याला ओटी भरता येते आणि दर्शन घेता येते. स्वतःहून देवीच्या डोक्यावरती वेणी वाहता येते, साडी वाहता येते. इतर ठिकाणी आपण कुलस्वामिनींच्या दर्शनाला गेल्यानंतर भरपूर गर्दी असते, तसं आमच्या ह्या देवळामध्ये नसतं. तुम्ही ते देवीचा इतिहास सुद्धा वाचू शकता. मंदिराची जी स्थापना आहे ती 1200व्या शतकात झाली आहे. तुम्ही हा पॉज करून वाचू शकता. तसेच मंदिरामध्ये हनुमान, गणपती, शंकराची पिंड आणि राम, लक्ष्मण आणि सीता ह्यांचे सुद्धा दर्शन आपल्याला इथे घेता येते. मंदिरामध्ये फार गर्दी नसते, त्यामुळे खूप शांतता आणि अगदी सुंदर असं मंदिर आहे हे. आणि आपल्याला इथे अगदी मनसोक्त दर्शन घेता येतं, शांत मनासारखं बसता येतं. आणि मंदिराचा जो आवार आहे तो सुद्धा खूप भव्य आणि मोठा असा आहे. मंदिर हे ठिकाणच असं असतं की कुठल्याही मंदिरामध्ये आपल्याला गेल्यानंतर खूप पॉझिटिव्ह आणि शांत वाटतं. आता हे जे मंदिर आहे हे मलाड स्टेशन पासून जवळजवळ 1 तासाच्या अंतरावरती आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे मंदिर अगदी गावाच्या मधोमध डोंगरावरती आहे. खाली सगळं गाव आहे, कोळी गाव आहे आणि पाठीमागे समुद्र आहे. खूप सुंदर असं इकडचं वातावरण असतं. तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा. पार्किंग साठी सुद्धा खूप छान प्रशस्त अशी जागा आहे. आणि एक सांगायचं राहूनच गेलं, आपलं हे मंदिर जे आहे ते बऱ्याच वेळा वेगवेगळ्या सिरियल मधनं आपल्याला बघायला मिळत असतं. सिरियलच्या बऱ्याच साऱ्या शूट इथे होत असतात. चला तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.